नमस्कार, मैं मनोज कुमार एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करता हूं। तो चलिए बढ़ते हैं इस पल की सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज की ओर। शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे। ही पूर्ण जागा 0.20 आर म्हणजे अर्धा एकर जागा आहे। या जागेवर सध्या 18 आर मध्ये आपला म्हणजे कब्जा आहे, तिथे बाउंड्री बनवलेली आहे। परंतु गव्हर्नमेंट ऑफिस जे आहे भूमिलेख उपअभिलेख ऑफिस याच्यामध्ये त्यांनी नकाशामध्ये पूर्ण चेंजेस घडवून आणलेले आहे आणि चेंजेसमध्ये आपली जास्तीत जास्त जागा त्यांनी 235 भूमापन क्रमांक आहे त्याच्यामध्ये ती दाखवण्यात आलेली आहे। 20 आर तुम्ही म्हणता की हे जागा आहे नेमकी, आणि हे जे घपलेबाजी जी केलेली आहे ते किती जागेवर केलेली आहे? ही 2 ते 4.4 आर जागेमध्ये ही कमी कमी करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू ते क्षेत्र ते वाढवत चाललेले आहे। कोण करत आहे घपलेबाजी? कोणावर तुमचा आरोप आहे? माझा आरोप आहे तहसीलदार आणि भूमिलेख अभिलेख ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ते सर्व मिळून डहाके पाटील, जे प्रभाकर डहा पाटील आणि त्यांचे 4 बंधू आहेत, हे आपसात समन्वय करून हे कार्य करीत आहे। नेमकं जर हा प्लॉट जर बघितला ज्याच्यावर कब्जा मारण्यात येतो आणि त्यांच्याकडून दावा करण्यात येतो की ती जमीन त्याची आहे किंवा तुमच्याकडून खिचण्यात येत आहे, हे यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? कोण आहेत आणि यांच्याशी तुमची वैयक्तिक काही दुश्मनी आहे का? नाही, यांच्याशी माझी कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे। जसं वाकी दरबार जे आहे व त्यांचे ते जे अध्यक्ष वगैरे आहे डहाके पाटील बंधू, तर हे लोक काय करत आहे, हे जिथली वाकी दरबाराच्या आजूबाजू जेवढी जागा आहे त्यातील सर्व जे भी आजूबाजूचे शेतधारक आहेत त्यांच्या प्रत्येकांची जागेमध्ये स्वतःची जागा काढण्याचा प्रयत्न करेन, जास्त जागा ही ऑक्युपाय करण्याची कोशिश करत आहे। वाकी दरबार तुमच्या जागेवर अतिक्रमण करत आहे असं तुम्हाला वाटतं? हो। या संदर्भात तुम्ही पोलिसात तक्रार किंवा कोर्टामध्ये या संदर्भात गेले आहात का? हां, मी या संदर्भात पोलिसातही गेलेलो आहे, भूमिलेख ऑफिसमध्ये पण गेलेलो आहे। पोलिसात गेलो असताना त्यांनी पोलिसांना काय सांगितलं माहीत नाही, पण त्यांनी माझ्यावरच उलटे म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला जसं ट्रीट करायचं ट्रीट त्यांनी मला केल्याच्याबद्दल मी तक्रार पण केलेली होती पोलीस स्टेशनमध्ये त्या विषयामध्ये। हे जेवढेही लगतचे जेवढे शेतधारक आहे म्हणजे दरबारच्या बाजू जेवढेही किती संस्था आहेत इथे कमीत कमी 7-8 संस्था आहे, त्याची जास्तही असेल, परंतु ज्यांच्या विरुद्ध हे चालू काही लोकांनी इथे प्रयत्न केलेले आहे पण त्यांचं पूर्ण दडपून टाकण्यात आलेला प्रयत्न आता आम्ही त्यांच्यावर लढत आहोत। तर आमचाही प्रयत्न दडपण्याचा प्रयत्न करत आहे ते लोक। राजनैतिक आश्रय आहे का त्या लोकांना? त्यांना तर राजनैतिक आश्रय भरपूर आहे, कारण की जेवढेही नेते वगैरे सर्व येतात तिथे सर्व पहिले तिथेच दर्शन देतात आणि त्यांच्या ज्याच्यामध्ये त्यांचं बैठक असते। किती लोकांची जमीन अशी तुमच्याच पद्धतीने अतिक्रमण करून हडपण्यात आलेली आहे? इथे 4 ते 5 लोकांची आहे इथे, त्याच्यामध्ये 2 संस्था आम्ही फक्त लढत आहोत, बाकी लोकांना त्यांनी दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। तहसीलदार वगैरे त्यांच्या सोबत आहेत का? हां, तहसीलदार वगैरे त्यांना सपोर्ट करतात। आम्ही 10 वर्षापासून हेच चालू आहे, कधी पोलीस स्टेशन, कधी कोर्ट, कधी भूमी अभिलेख, सावनेर आयुक्त, आपले नागपूर आयुक्त, आणि त्याच्यानंतर तिथेही नाही झालं तर आम्ही आमची केस मुंबई मंत्रालयात पाठवली। आम्ही छोटीशी संस्था आहे, आम्हाला तिथे काही आवक जावक काही नाही आहे आणि आम्ही मुंबई मंत्रालयापर्यंत जात आहे, खूप त्रासून गेलो आहे। आणि मी त्या आपले भूमी अधीक्षक बोकडे जी आहे त्यांना सांगितलं, साहेब आम्ही तिथपर्यंत नाही जाऊ शकत, सगळे इकडेच होते, कमी जास्त करून आम्हाला जे आहे आमची काढून द्या म्हटलं तरी आम्हाला आता तिथे मुंबईपर्यंत जाऊन राहिलं। मुंबईमध्ये आता मुंबई मंत्रालयात महसूल मंत्री त्यांच्याकडे केस पडलेली आहे। तो ये थी अब तक की प्रमुख खबरें। आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए। हमारे YouTube चैनल को लाइक, शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें। खबरों का सिलसिला ऐसे ही जारी रहेगा। नमस्कार, मैं मनोज कुमार